माननीय श्री सतीश कुंडलिक गव्हाणे पाटील यांच्या बहुळ येथील सुप्रसिद्ध एसके हॉटेलची तिसरी शाखा आता मंचरमध्ये. उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता अवसरी फाटा मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे. निमंत्रक समीर नवनाथ थोरात, अफजल तांबोळी, रोहन ढेरंगे, निखिल परदेशी, शुभम परदेशी, ऋषिकेश गोसावी. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि संगमनेर अकोलेच्या कृषी विकास आणि रोजगारासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पुणे नाशिक रेल्वेला आता GMRTचं ग्रहण लागलं असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर मार्गे असणारा जुना रेल्वे मार्ग बदलल्याचं जाहीर करत हा मार्ग आता अहिल्यानगर, शिर्डी मार्गे नाशिकला जाणार असल्याचं म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, अकोले आणि सिन्नरमधील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. भविष्यात सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता अहिल्यानगरचे मातब्बर नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, आमदार सत्यजित तांबे आदी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाहुयात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव नेमकं काय म्हणालेत. पुणे नासिक की अलाइनमेंट जो एक प्रपोजल पहले आया था, वो प्रपोजल नारायणगांव से होते हुए जाता था. इस प्रपोजल में, इस अलाइनमेंट में एक GMRT है. GMRT एक बहुत बड़ी, एक इंटरनेशनली यूज्ड ऑब्जर्वेटरी है जिसमें 31 कंट्रीज का योगदान है और 31 कंट्रीज आर यूजिंग दैट ऑब्जर्वेटरी. माननीय अध्यक्ष जी, जब टेक्निकल ग्राउंड्स पे डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी और डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी ने बहुत क्लियरली कहा कि अगर इस ऑब्जर्वेटरी के पास में से कोई भी रेलवे लाइन जाएगी तो ये जो इंटरनेशनल इम्पोर्टेंस का प्रोजेक्ट है उसमें डिस्टर्बेंस आएगा, तो उसके आधार पर और राज्य सरकार, सभी जनप्रतिनिधियों को सबके साथ बहुत विस्तृत चर्चा करने के बाद में निर्णय लिया गया कि इसका अलाइनमेंट इस तरह से हो, नासिक से साईनगर शिरडी, जिसकी DPR डबल लाइन की बन चुकी है ऑलरेडी, साईनगर शिरडी से पुनतंबा जंक्शन, इसकी डबलिंग का ऑलरेडी सैंक्शन हो गया 240 करोड़ रुपीस. पुनतंबा जंक्शन से निम्बलाक तक 80 किलोमीटर्स डबलिंग कंप्लीट हो गई है. निम्बलाक से अहिल्यानगर 6 किलोमीटर डबलिंग का काम चल रहा ऑलरेडी. अहिल्यानगर से पुणे 133 किलोमीटर, जिसमें चाकन का भी कवरेज आता है, चाकन इंडस्ट्रियल एस्टेट का भी कवरेज आता है. इसके लिए न्यू डबल लाइन का DPR रिपेयर हो गया 8,970 करोड़ रुपीस से. माननीय अध्यक्ष जी, ये जो ऑल्टरनेटिव अलाइनमेंट है इसमें और जो पुराना अलाइनमेंट प्रपोज किया गया था, टाइम का डिफरेंस दोनों में बहुत कम आता है. और साथ ही साथ साईनगर शिरडी, जो कि हम सबके सांस्कृतिक पॉइंट ऑफ व्यू से बहुत ही महत्वपूर्ण तीर्थ स्थल है, वो भी नासिक से जुड़ जाता है. तो नए अलाइनमेंट में बहुत अच्छे बेनिफिट है. माननीय सांसद जी के और भी अगर कोई सुझाव होंगे और जिस रिपोर्ट के बारे में वो बता रहे हैं वो शेयर करेंगे, मैं जरूर उसका भी अध्ययन करूंगा. मंत्री जी के उत्तर में चाकन इंडस्ट्रियल जोन उसमें नए अलाइनमेंट में आएगा, तो ये चाकन इंडस्ट्रियल जोन से काफी दूर से जाता है. लेकिन इस बात को लेके मैं पूछना चाहूंगा कि GMRT को लेके जो जायंट मीटर वेव रेडियो टेलीस्कोप है उसका हम सभी को अभिमान है, और जैसा माननीय मंत्री जी ने कहा, ये इंटरनेशनल इंपॉर्टेंस का एक विषय है. लेकिन GMRT की वजह से जुन्नर और अंबेगाव, इन दो तहसील में सर कोई इंडस्ट्री डेवलप नहीं होती. अब रेलवे का अलाइनमेंट भी अगर उससे दूर जाएगा तो मैं सरकार से पूछना चाहूंगा कि जुन्नर और अंबेगाव के लोग भी इसी देश के वासी है, उनके मथे ये एक इंटरनेशनल प्रोजेक्ट आया है, लेकिन इस प्रोजेक्ट की वजह से उनका जो डेवलपमेंटल डेफिसिट होगा, इस डेवलपमेंटल डेफिसिट को भरने की सरकार किस प्रकार से कोशिश करेगी. और साथ ही में जो एक सुझाव मैं देना चाहूंगा सर कि तलेगांव उर्ली कांचन, जो आप मुंबई टू मिरज ट्रैक का, मुंबई मिरज ट्रैक का 3rd and 4th लाइन एक्सटेंशन का जो प्रपोजल है, ये जो प्रोजेक्ट है, इस प्रोजेक्ट को खेड़ तहसील के स्थानिकों का बहुत विरोध है, क्योंकि कई घर उजड़ रहे, कई खेत उजड़ रहे, और इसलिए 12 गांवों का इस अलाइनमेंट, जो प्रपोज अलाइनमेंट है आपके डिपार्टमेंट से, उसे पूरा विरोध है. तो मैं मंत्री जी से गुजारिश करना चाहूंगा कि क्या ये अलाइनमेंट रीथिंक की जा सकती है, जो थोड़ी सी नॉर्दर्न साइड से, अगर 15-20 किलोमीटर ये नॉर्दर्न साइड से जाए
जहां कम से कम किसानों की लैंड एक्विजिशन हो, कम से कम घर उजड़े, और साथ ही में ये जुन्नर अंबेगांव का जो डेवलपमेंटल डेफिसिट है ये भी दोनों का एक संयोग हो सके। क्या ये रीअलाइनमेंट के बारे में सोच के जुन्नर अंबेगांव खेड़ के इन किसानों को आप राहत देने की सोच रहे हैं? माननीय अध्यक्ष जी, रेलवे ने एक बहुत अच्छा एक इनिशिएटिव लिया है, गति शक्ति मल्टी मॉडल कार्गो टर्मिनल्स का। माननीय प्रधानमंत्री जी ने गति शक्ति के कॉन्सेप्ट से सभी विभिन्न मोड्स को जोड़ने का जो इनिशिएटिव लिया है, उस विजन के तहत गति शक्ति कार्गो टर्मिनल की एक बहुत अच्छी पॉलिसी है, जिसके तहत ऑलरेडी 130 गति शक्ति कार्गो टर्मिनल्स बन चुके हैं। उसी स्कीम के तहत, उसी पॉलिसी के तहत जो 2 नाम आपने लिए, उनके इंडस्ट्रियल डेवलपमेंट के लिए बहुत कुछ किया जा सकता है। 30-40 किलोमीटर का जो भी अगर एक कनेक्टिंग सेक्शन बनना हो, वो कनेक्टिंग सेक्शन इस कार्यक्रम के तहत भी किया जा सकता है। माननीय सांसद महोदय और राज्य सरकार दोनों मिलकर वहाँ के जितने भी ग्रामीण क्षेत्र जहाँ पे इंडस्ट्रियल डेवलपमेंट करना है, उनके साथ एक बैठक करें, रेलवे के अधिकारियों को भी भेजेंगे उसमें, और मिलकर सबका साथ सबका प्रयास करके इसमें आगे डेवलपमेंट हो, वो निश्चित भाव पे उस पर एक्शन लिया जाएगा। साथ ही साथ जो दूसरे प्रोजेक्ट के अलाइनमेंट की बात की है, उसमें भी माननीय सांसद और राज्य सरकार और रेलवे के अधिकारी सब मिलकर करेक्ट अगर अलाइनमेंट चेंज करना है तो उसमें कोई ऐसा हार्ड एंड फास्ट नहीं है। जहां पर जो जनता के लिए काम करने की, माननीय प्रधानमंत्री जी ने तो प्रधानमंत्री कार्यालय के नाम भी कर दिया है सेवा तीर्थ। तो सेवा तीर्थ उस भावना को दर्शाता है कि जनता की सेवा के लिए मोदी जी की सरकार समर्पित है, तो उसी भावना के साथ काम हो। दरम्यान रेल्वे आणि रेडिओ टेलिस्कोप एकाच ठिकाणी कशा असू शकतात याबाबत बोलत असताना जगभरातील 15 देशांची उदाहरणे देत आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवर भाष्य करत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये आपली बाजू मांडली। जो आदरणीय मंत्री महोदय जी ने जो उत्तर दिया है, इसमें पुणे नासिक रेल कनेक्टिविटी में जो अलाइनमेंट पूरी बदल दी है, ये अलाइनमेंट ओरिजिनल अलाइनमेंट महाराष्ट्र रेल डेवलपमेंट कॉर्पोरेशन की तरफ से बनाई गई थी। ये इसलिए इम्पोर्टेंट थी सर क्योंकि जुन्नर और अंबेगांव आर रिच एग्रीकल्चरल प्रोड्यूस, जो हाई वैल्यू एक्सपोर्ट ओरिएंटेड गुड्स प्रोड्यूस करते हैं। इस ओरिजिनल अलाइनमेंट सिन्नर और चाकण जैसी एमआईडीसी, अकेली चाकण एमआईडीसी लेते सर उसका रेवेन्यू 1.5 लाख करोड़ से ज्यादा है। और अगर आम कम्यूटर्स की बात करें तो आज चाकण एरिया में सर सिर्फ महज 10 किलोमीटर जाने के लिए 2 से 3 घंटे लगते हैं। इसलिए ये ओरिजिनल अलाइनमेंट बहुत इंपॉर्टेंट था। लेकिन इसके लिए जो कारण दिया गया है वो जीएमआरटी का कारण दिया गया है। इट हैज बीन स्टेटेड कि डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी ने एडवाइस किया कि जीएमआरटी ऑब्जर्वेटरी को इससे तकलीफ हो सकती है। लेकिन सर मैं ये ग्लोबल केस स्टडी आपके सामने रखना चाहता हूं कि विश्व में 15 ऐसे देश है कि 15 देशों में रेडियो टेलीस्कोप और रेलवे कोएग्जिस्ट करती है। और अगर ये देश देखें तो जर्मनी है, ऑस्ट्रेलिया है, जापान है, स्पेन है, फ्रांस है, पोलैंड है, फिनलैंड है, कनाडा है, न्यूजीलैंड है। तो मैं मंत्री जी से ये पूछना चाहूंगा कि अगर 15 देशों में ये बात होती है तो हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र जी की, मोदी जी के नेतृत्व में ये बात भारत क्यों नहीं कर सकता? और साथ ही में क्या इसमें नेशनल सेंटर फॉर रेडियो एस्ट्रोफिजिक्स, डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी एंड मिनिस्ट्री ऑफ रेलवेज की एक डेडिकेटेड ट्राईपार्टी टेक्निकल कमिटी ने क्या इसको इवैल्यूएट किया है? अगर इवैल्यूएट किया है तो क्या इसकी रिपोर्ट, कमिटी की रिपोर्ट आदरणीय मंत्री जी सदन के समक्ष रखना चाहेंगे? पुणे नाशिक रेल्वेचा जुना मार्ग बदलून आता अहिल्यानगर मार्गे ही रेल्वे नाशिकला जाणार आहे। याबाबत काही राजकारण होतंय का असं विचारलं असता नगरमधील मातब्बर नेते आणि विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणालेत पाहूयात। पुणे नाशिक रेल्वे जी मनसर नारायणगाववरून जाणार होती ती रेल्वे आता अहिल्यानगरवरून जाणार आहे। याच्यात राजकारण झाल्याचं बोललं जातंय, काय वाटतं याबाबत? काय आहे, मला दुर्दैवानं वेगळ्या गोष्टी दुःख होतं की एखादा विषय चर्चेला जातोय आणि त्याचं लगेच राजकारण सुरू होतं। आपल्याकडे दुर्दैवानं राजकारण श्रेयवादाच्या लढाई लगेच सुरू होतात। पण असं आहे की ती जी मूळ रेल्वेची जी वाकणी केली होती संगमनेर मार्गे नाशिकला जाणारी,
तो सर्वे झाला, त्याची मला पूर्ण कल्पना होती. त्याच्यात 1-2 आणि शिर्डीतून त्या मार्गाला जोडण्यासाठी ते शिर्डीतून थेट रेल्वे दोडी म्हणून गाव आहे सिन्नर नगर संगमनेर सिन्नरच्या मध्ये, तर तिला ती जोडली की आपोआपच मग ते मुंबई आणि पुन्हा कनेक्ट होईल. आता हा जो नवीन सर्वे झालेला आहे, जी आता लोकसभेत त्याच्याबद्दल माहिती दिली गेली, याची तर मला सुताराम कल्पना नव्हती. नंबर 1, मी परवाच रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भात माहिती दिलेली आहे. कारण त्या उत्तर असं होतं की लोकप्रतिनिधींना विचारून हा निर्णय झाला. याचा अर्थ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांची फसवणूक केलेली आहे. आमच्याशी कोणी चर्चा केलेली नाहीये. पण याआधी सुद्धा कारणं दिली गेली आहेत की जनावरे त्या रेल्वे ट्रॅकवरती येतील, अपघात होतील आणि त्याच्यानंतर आता पण GMRTचा जे काही प्रश्न उपस्थित केलाय, मग यावरती बोललं जातं की राजकारण होतं. म्हणजे जनावर वगैरे येणं ही तकलादू कारण आहे, पण मान्य रेल्वे मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. आणि हा कोणी बदलला आहे, हा जो मूळ प्रस्तावामध्ये बदल कोणी केलाय याची चौकशी करण्याची मी विनंती मंत्री महोदयांना केलेली आहे. यासाठी विशेष बैठक बोलावण्याची विनंती मी मान्य रेल्वे मंत्र्यांना केलेली आहे. शेवटी लोक भावनेचा आदर निश्चितपणे झाला पाहिजे, हे माझं मत आहे. भावनेचा आदर झाला पाहिजे हे राधाकृष्ण विखे पाटलांचं म्हणणं आहे. पुणे नाशिक रेल्वेसाठी आग्रही असणारे आणि केंद्राकडे सतत पाठपुरावा करणारे प्रमुख नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे याबाबत काय म्हणालेत पाहूयात. खरं म्हणजे तुम्ही पाहता गेले दीड महिन्यापासून अनेक प्रसार माध्यमामध्ये पुणे नाशिक रेल्वे हा एक चर्चेचा मुद्दा बनून गेला आहे. विशेष करून 15-20 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये येथील स्थानिक खासदारानं लोकसभेमध्ये प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विन यांनी स्पष्ट सांगितलं की नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव ह्या परिसरामधून रेल्वे जाणार नाही. त्याऐवजी ती हडपसर मार्गे नगरला जाणार आहे. आणि म्हणून लोक सगळे जागे झाले. लोकांच्या मनामध्ये कुठेतरी संताप आहे की ह्या भागातूनच रेल्वे गेली पाहिजे, ह्या भागातूनच शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या भागातल्या मेगा इंडस्ट्रीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी रेल्वे पुन्हा ह्या मार्गातूनच झाली पाहिजे. मूळ सर्वे, मूळ संकल्पना जुन्नर, आंबेगाव, खेड हे 3 तालुके केंद्रित धरूनच मी हा रेल्वे मार्ग सुचवला होता. मी हा रेल्वे मार्ग प्रपोज केला होता, त्याची मागणी केली होती. आणि म्हणून त्याला 15 वर्ष तपश्चर्या करून, 15 वर्ष मेहनत करून त्याला सुरेश प्रभूने अंतिम मंजुरी दिली. मंजूर झाला, पैसे पडले, भूसंपादन चालू झालं आणि अचानक हा रेल्वे मार्ग बदलण्यात आला. त्याला कारण सांगण्यात आलं GMRTचं. खरं म्हणजे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, GMRT गेले 15 वर्ष काय झोपेत होती का? रेल्वे प्रशासन 15 वर्ष काय झोपेत होतं का? त्यावेळेला त्यांना कळायला पाहिजे होतं की इथून रेल्वे जाती आहे, मग आपण काहीतरी बोललं पाहिजे. ते काही बोलले नाही. आता त्यांना कुठेतरी जाग आली. तरीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या मी सगळी त्यांची माहिती घेतली, त्यांच्या वैज्ञानिकांशी बोललो, अनेक सायंटिफिक ॲडवायझर त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की ओडरला जे मेन सेंटर आहे त्या सेंटरपासून 10 किलोमीटर तुम्ही दूरवर हा प्रकल्प जर हलवला तर आम्हाला त्याचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही. त्या सेंटर नव्हे तर अँटेना. तर त्या भागातल्या अँटेना जर पाहिल्या तर आपल्या पूर्व भागातच आहे. म्हणून आपण पश्चिम भागातून हा प्रकल्प जर नेला म्हणजे सातगाव पठार मार्गे इकडं आला मंचर, कोरेवाडी मंचरवरून सरळ नांदूर, म्हाळुंगे पडवळ आणि म्हाळुंगे पडवळपासून ओझर आणि नंतर आळेफाटा असा जर प्रकल्प नेला तर ओझरला सुद्धा लोकांना एक त्याचा फायदा होईल. जुन्नर तालुक्यातला व्यापक भाग तिथं समावेश होईल आणि हा मार्ग फायद्यात राहील. पुढं मग संगमनेरसुद्धा एक महत्त्वाचं ठिकाण आहे. ते संगमनेरसुद्धा या रेल्वे मार्गाने जोडलं गेलं पाहिजे. रेल्वे मंत्री असं म्हणतात की राज्य सरकारमधल्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच ट्रॅक चेंज करण्यात आला. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मला नाही वाटत कुठल्याही लोकप्रतिनिधीशी चर्चा केली असं मला वाटत नाही. मी कधी ऐकूयात पण नाही. अशी कुठली चर्चा केली नाही, ना सरकारबरोबर केली. त्यामुळं ते जे म्हणत आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणी केली माहिती नाही, पण सगळे अधिकारी माझ्या संपर्कात होते रेल्वेचे. ज्यांनी सुरुवात केली ते सगळे रेल्वेचे अधिकारी माझ्या संपर्कात मी खासदार नसताना सुद्धा होते. त्यामुळं प्रत्येक वेळेला ते त्यांची अडचण मला सांगायचे, मी खासदार नसताना सुद्धा. त्यामुळं सगळ्या गोष्टीचे अपडेट माझ्याकडे अगदी काल परतपर्यंत होते. आता जमिनीचं संपादन झालं, त्याचे पैसे वाटले गेले, मात्र आता मार्ग बदलतोय, पुढची दिशा कशी राहील?
तसं ज्या भागात संपादन झालं, ज्या भागात पैसे वाटले गेले त्या भागातच तिथूनच आपल्याला रेल्वे पाहिजे. खरं म्हणजे जुन्नर, नारायणगाव, पुढं त्या भागात अजून पैसे वाटले गेलेले नव्हते. खेडपर्यंत पैसे वाटत गेले होते. त्यामुळे त्याचं काय ते पैसे वेस्ट जाणार नाही. हा रेल्वे मार्ग जर पुन्हा त्याने आम्ही सांगितल्याप्रमाणे निवडला तर पैसे वाया जाणार नाही. पुढची दिशा कशी राहील? पुढची दिशा तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री वळसे पाटील, मी आणि काही प्रमुख नेत्यांना घेऊन त्यांच्याबरोबर आमचं हे प्रपोजल प्रेझेंटेशन त्यांना देणार आहोत. कसा प्रकल्प किफायतशीर राहील, GMRTला कशी अडचण निर्माण होणार नाही आणि संगमनेर भागातून त्या परिसरातून गेल्यानंतर कसा या रेल्वे प्रकल्प यशस्वी राहील हे त्यांना समजून सांगू. त्यांनी त्याप्रमाणे प्रपोजल केंद्राकडे मांडावं आणि केंद्रामध्ये आम्ही दोघेही जाऊन महाराष्ट्रातले प्रमुख खासदार आणि रेल्वे मंत्री आणि प्रधानमंत्री यांची गाठ घेऊन त्यांनासुद्धा आम्ही एक्सप्लेन करू. आम्ही त्यांना विनंती करू हाच मार्ग निवडला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल, जेणेकरून आपल्या भागातल्या MIDCला न्याय मिळेल. एका बाजूला आपण सांगतो 1,00,000-1.5 लाख कोटी रुपयाचा रेव्हेन्यू प्रत्येक वर्षी उद्योग क्षेत्रातून राज्य सरकारला मिळतो आहे, केंद्र सरकारला मिळतो आहे. त्या भागातून त्यांच्यावर जर अन्याय करायचा, शेतकऱ्यांवर जर अन्याय करायचा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रगत शेतकरी भाग कुठला असेल तर आपलं जुन्नर, आंबेगाव, खेड या भागातल्या शेतकऱ्यावर आम्ही अन्याय करणार आहोत का? इथं आपलं रेल्वेही गेली, विमानतळही गेले, हायवे पूर्ण नाही. मग अशा वेळेला प्रवास आम्ही कशाने करायचा? बैलगाडीनं करायचा. लोकांना नाशिकला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल इथून तर मंचर ते पुणे अंतर 3-3.5 तास लागतात. हा कुठला न्याय आहे? सगळ्यात जास्त प्रगत भाग महाराष्ट्रातला जो आहे तो आमचा भाग आहे आणि आमच्या भागात जर सरकार असं अन्याय करत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही बघणार नाही आम्ही सत्तेत आहोत की विरोधी पक्षात आहोत. आम्हाला लोकांशी देणं घेणं आहे आणि लोकांच्या प्रश्नासाठी जे वाटते ते करायला लागलं ते आम्ही नक्की करू. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी देखील पुणे नाशिक रेल्वेबाबत आपलं मत व्यक्त करत असताना या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेचा मार्ग आता बदललेला आहे, त्या संदर्भात तुम्ही काही भूमिका घेणार आहेत का? किंवा आता जर जनआंदोलन सुरू झालंच तर त्या जनआंदोलनाला तुम्ही पाठिंबा देणार का? 100% जनआंदोलन, जनभावना ज्या असतील त्याच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी उभं राहणं ही त्यांची जबाबदारी आहेच आहे. खरं तर ब्रिटिश काळापासून पुणे नाशिक हा जो रेल्वे मार्ग आहे हा अपेक्षित होता आणि महामार्ग अपेक्षित होता. तो मधल्या काळामध्ये गडकरी साहेबांनी केला, परंतु आता आम्हाला रेल्वे मार्ग अतिशय अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने दिल्लीवरून मधल्या काळामध्ये अशा पद्धतीचा सूत्रवाद झाला, त्या ठिकाणची घोषणा झाली आणि 3 सर्वे झाले. त्या 3 सर्वेपैकी एक सर्वे त्यांनी मान्य देखील केला आणि पुण्याची रेल्वे ही भोसरी, चाकण, खेड, मनसर, आळे फाटा मार्गे संगमनेर, सिन्नर आणि नाशिक हा रूट त्यांनी प्रोव्हाइड केला. त्या अनुषंगाने त्यांनी डिक्लेरेशन केलं, पेपर जाहिराती झाल्या आणि बऱ्याचशा 40% शेतकऱ्यांना त्यावेळेला त्यांनी त्या पैशाचा त्या ठिकाणी मोबदला सुद्धा दिला. आणि मग हे सगळं होऊन आता पुन्हा एकदा केंद्राचं असं म्हणणं आलंय की GMRT जी आहे, GMRT म्हणजे सगळ्यात महाकाय मोठी दुर्बीण जी आमच्या खोडद या ठिकाणी सेंटरची आहे, तर तिला अडथळा येतोय म्हणून त्या अडथळ्याला अडथळा डोळ्यासोबत ठेवून संपूर्ण पुन्हा एकदा रेल्वे थांबवली गेलेली आणि नवीन मार्गाने जाणार आहे, म्हणजे थोडीशी बाहेरून जाणार पुण्याच्या बाजूने. पण त्याचा काही फायदा आम्हाला होणार नाही. आणि माझं असं म्हणणं की आता आधुनिक तंत्रज्ञान झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा शासनाला आम्ही विनंती करतोय, राज्य शासनापासून तर केंद्रापर्यंत, की आम्हाला जी सुनियोजित अशा पद्धतीची रेल्वे लाईन जी तुम्ही मान्य केली आणि डिक्लेअर केली, तिथल्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही विश्वासात घेऊन पण त्यांना एक चांगला मोबदला पण आपण दिला पाहिजे. कारण त्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या 12 महिने असलेल्या आमच्या बागायत जमिनी आहेत. 12 महिने त्याच्यावर पीक पाणी होतंय, लोकांची त्याच्या उपजीविका आहे. पुढच्या 5 पिढीला आपल्याला सुरक्षित करता येईल अशा पद्धतीचं त्याचं मूल्यांकन करून त्यांना जर आपण त्या बाबतीमध्ये जर दिलासा दिला, मला असं वाटतं की आमच्याकडे ते रेल्वे जाईल पूर्ण नाशिक जर रेल्वे लाईन झाली तर त्याचा फायदा खूप होणार आहे. सर्व विभागाला होईल, लोकांना होईल. विषय म्हणजे अपघाताचं प्रमाण जे आता महामार्गावर आहे
ते सुद्धा कमी होईल आणि वाहतूक कोंडी जी आहे आज त्या वाहतूक कोंडीमुळे आम्हाला पुण्यामध्ये जायला तब्बल 2.5 तास लागतात. 2.5 तास जाणं, त्यामुळे तो 90 किलोमीटरचा 2.5 तासाचा प्रवास तसा जीव घेणं आहे आमच्या सर्वांसाठी. ॲम्ब्युलन्स सुद्धा एमर्जन्सी मध्ये लवकर पोहोचत नाही. त्यामुळे माझी आग्रहाची विनंती आहे राज्य सरकार, दिल्ली सरकारला, की आपण हा जो आमचा जो रूट आहे पुणे नाशिकचा, तो पुन्हा एकदा डोळ्यासमोर ठेवून आम्हाला त्याच्यामध्ये सर्वांना दिलासा द्यावा आणि पुन्हा नाशिक हा ही रेल्वे ही आमच्या सर्व विभागातून सर्वांना विश्वासात घेऊन ती जावी अशा पद्धतीची भावना आमची. यात कुठं राजकारण होतंय का, तुम्हाला असं वाटतंय का? नाही, राजकारण आधी नव्हतं, राजकारण आता व्हायला लागलेलं आहे. खरं तर जीएमआरटी हे फक्त नाव आहे, पण जीएमआरटी पेक्षा देखील तिथल्या लोकांची प्रगती, तिथल्या लोकांचं अनेक वर्षाचं योगदान पाहता किंबहुना ही मेट्रो सिटी आहे आता नाशिक, पुणे, मुंबई, याची एक योग्य अशी व्यवस्था उभी करणं ही खरं तर फार सर्वांची जबाबदारी आहे. जे घटक आहे याच्यामध्ये यांनी कुठेही मिसकम्युनिकेशन न ठेवता किंवा कुठल्याही वरती सेंटरला किंवा राज्याला एक वेगळी दिशाभूल न करता आपापले सगळे राजकीय जोडे बांधून ठेवून जर याच्यामध्ये जर योग्य असं नियोजन केलं तर मला असं वाटतं की कुठल्याही राजकारण विरहित एक चांगलं सबल अशा पद्धतीची रेल्वे ट्रॅक हे सर्वसामान्य जनतेला, त्या गावांना त्यांच्या उदात्तीकरणासाठी, त्यांच्या विकासाच्या धोरणाला ही अनेक वर्ष ताकद देऊन जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. पुणे नाशिक रेल्वेचा जुना मार्ग बदलण्याच्या केंद्राच्या निर्णयावर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. आज आपण आपल्या भागाच्या एका डेव्हलपमेंटच्या प्रश्नाच्या संदर्भात विचार करायला या ठिकाणी बसलेला आहे. माननीय शिवाजीराव आढळराव यांनी हा जो प्रकल्प आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प, याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे, मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे आणि हा प्रकल्प करण्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला काय काय करायचंय याच्या संदर्भामध्ये देखील विचार विनिमय करायचा. मुळामध्ये हे खरं आहे की या भागातून रेल्वे जाईल असं तरी कोणाला वाटलं नव्हतं, परंतु शिवाजीराव आढळराव पाटील खासदार झाल्यापासून त्यांनी या प्रकल्पाची पावलं टाकली. त्याच्यामधून बरीचशी प्रगती झाली होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि आपला हा जो रेल्वेचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये बदल करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यामुळं या प्रकल्पापासून आपण वंचित राहणार आहोत आणि ज्याप्रमाणे प्रवासी असतील आणि विशेष करून हा प्रकल्पच मुळामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल हा लवकर मार्केटमध्ये गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण आखलेलं होतं. साधारणपणानं हा प्रकल्प झाला तर
नाशिकला पोहोचेपर्यंतचं अंतर हे जास्तीत जास्त 2 तास आहे. कारण हा सेमी हायस्कूल लाईन आहे आणि त्याच्यामध्ये मूळ प्रकल्पामध्ये रेल्वेचं स्पीड 200 किलोमीटर प्रति तास एवढं होतं. आता त्याच्यामध्ये भविष्यामध्ये प्रति तास 250 किलोमीटर पर्यंत वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून तरतूद करण्यात आलेली आहे. आज आपण पाहतोय पुणे नाशिक महामार्गावर जी आज वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याचं मूळ कारण चाकांची एमआयडीसी, चाकांच्या एमआयडीसी मध्ये येणारे जाणारे कंटेनर मुंबईच्या बाजूने शिक्रापूरकडे जाणारे कंटेनर हे कारण होतं आणि त्याच्यामुळं आज प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि मनस्ताप सुद्धा त्या ठिकाणी होतो. या प्रकल्पामध्ये 24 तालुके म्हणजे थांबले आणि 13 क्रॉसिंग स्टेशन होते, 11 बॅक स्टेशन होते आणि सुरुवातीला जसं शिवाजीरावांनी सांगितलं की या प्रकल्पाचा खर्च वाढत 16,000 कोटी रुपयाच्या आसपास तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. आता आपल्या भागामध्ये एखादा प्रकल्प होतो त्याच्यानंतर ज्या वेळेला आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प सुसाध्य होत नाही त्यावेळेला रेल्वे मंत्रालयाने भूमिका घेतली की आता इथून पुढं आम्ही आमच्या खर्चाने सगळे रेल्वे प्रकल्प करणार नाही, तर 50% वाटा हा रेल्वे मंत्रालय घालेल आणि 50%चा वाटा हा राज्य सरकारांनी घातला पाहिजे. मुंबईमध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाल्यानंतर जयंतराव पाटील त्याला अर्थमंत्री आणि आर पाटील गृहमंत्री. आर पाटलांनी राजीनामा दिला गृहमंत्री पदाचा आणि जयंतराव पाटलांना गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला अर्थ विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. साधारणतः 8 डिसेंबर 2008 ते 6 नोव्हेंबर 2009 या कालावधीमध्ये मी अर्थमंत्री म्हणून राज्याचा काम केलेलं आहे. ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये परळी आणि बीड हा प्रकल्पाला 50% रक्कम देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला त्यावेळेला माननीय अजितदादा आणि मी आणि दोघांनी देखील त्याच्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला देखील अशाच प्रकारचा 50% फंडिंग आपण केलं पाहिजे ही भूमिका घेतली. त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि 2 बजेट मी मांडली. एक लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अंतरिम बजेट मांडलं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अंतिम बजेट त्या ठिकाणी मांडलं आणि त्यावेळेला अर्थमंत्री म्हणून भाषण करताना त्याच्यामध्ये
या पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये देखील सरकारच्या रेकॉर्डवर हा सगळा मुद्दा त्या ठिकाणी आहे. पुणा नाशिक रेल्वे जी मनसरवरून नारायणगाव अशा ठिकाणावरून जाणार होती, पण ती रेल्वेचा मार्ग आता बदलला गेलाय. त्याबाबत काय सांगाल? ह्या गोष्टीमध्ये राजकारण होतंय का? राजकारणापेक्षा पुणे नाशिक रेल्वेचं पहिली जी अलाइनमेंट होती, म्हणजे पुणे चाकण, नंतर खेड, मनसर, नारायणगाव आणि त्या मार्गे संगमनेर, तर ती अलाइनमेंटचे सर्व संपादन पूर्ण होत आलेले आहे. लोकांना पैसे पण मिळालेले आहेत, लोकांचा त्याबाबत विरोध पण नाहीये. आणि त्या रेल्वेची जी अलाइनमेंट त्याच्या आजूबाजूच्या गावांची मानसिकता झाली की आपल्याला ही रेल्वे आल्याच्या नंतर काहीतरी आपल्या गावाचं डेव्हलपिंग होईल, परिसराचं होईल. त्यामुळे लोकांना ती रेल्वे हवी आहे. आणि आता तिचं जी अलाइनमेंट आहे ती अहिल्यानगर मार्गे, शिर्डी मार्गे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर संबंधित प्रत्येक गावाचा, म्हणजे जेवढे तालुक्यामध्ये येतात, मग जुन्नर तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, हवेलीचा काही भाग असेल, या सगळ्यांचा पूर्णपणे नवीन अलाइनमेंटला विरोध आहे. नवीन अलाइनमेंटवरून ती रेल्वे कुणीच होऊ देणार नाहीये. त्या अलाइनमेंटला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. त्यासाठी सातत्यानं मागच्या अधिवेशनात असेल, या अधिवेशनात असेल, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पूर्वीच्या अलाइनमेंटनुसार रेल्वे व्हावी याच्यासाठी आग्रही आहोत. आणि तशा पद्धतीनं शासनाने विचार करून जे काही जुन्नर भागामध्ये टेक्निकल अडचणी आहेत, तर ती रेल्वे थोडी बाजूनी जोपर्यंत ती रेंज म्हणजे तिथपर्यंत आहे त्याची, तिथून बाहेरून ती सुद्धा घेऊ शकतात. एवढा मोठा खर्च येऊ शकत नाही. परंतु अहिल्यानगर मार्ग एवढा डबल टिबल खर्च करून शासनाचं नक्की काय धोरण आहे का राजकारण आहे याची कल्पना नाहीये. परंतु या बाबतीत कुणी राजकारण पण करू नये. लोकभावना पुणा नाशिक जी पूर्वीची अलाइनमेंट आहे त्या बाबतीतच आहे. परंतु आता आपण जर बघितलं तर जन आंदोलन उभं राहण्याची दाट शक्यता आहे ह्या रेल्वे प्रश्नावरती. कुणी लोकप्रतिनिधी यावरती बोलताना दिसत नाही, परंतु जर तिथे टनेल होऊ शकतो आणि तरीही याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय का? लोकप्रतिनिधी बोलत नाही असं नाहीये. मी जवळून पाहतोय. यापूर्वी सुद्धा संबंधित 5 तालुक्याचे आम्ही जे आमदार आहेत, मग सगळेच आमदार, तर आम्ही त्या ठिकाणी मुंबईला सुद्धा एकत्र आलो होतो या विषयावर. त्यानंतर आपापल्या पद्धतीने पत्रव्यवहार केले. अधिवेशनात पण आम्ही बोलतोय. आता या अधिवेशनात पण आणि वरच्या सभागृहात पण, दोन्ही सभागृहात पुणे नाशिक रेल्वे आहे त्या मार्गेच व्हावी म्हणून आमची प्रत्येकाचा आग्रह आहे. आणि मग त्यासाठी अलाइनमेंट जरी बदलायची नसेल आणि टनेल थ्रू जर न्यायची असेल तर शासनाने तो खर्च बिअर करून ती रेल्वे झालीच पाहिजे. जी पुणे हायस्पीड रेल्वे आहे ती पहिलं जे अलाइनमेंट झालं होतं सर्वात सुरुवातीला की नाशिक, सिन्नर, अकोले सरहद्द, संगमनेर सरहद्द, आळेफाटा मार्गे पुणे, तर त्याच मार्गाने झाला पाहिजे. त्याचा मार्ग बदलू नये. अलीकडच्या काळात कळतंय की ही रेल्वे शिर्डी मार्गे नेणार आहे. तर मला वाटतं त्यानं त्या रेल्वेला मोठा हेलपाटा पडणार आहे आणि त्याचं अंतर पण वाढणार आहे. आणि जो काही हेतू आहे कमी वेळेत हायस्पीड रेल्वे पोहोचली पाहिजे त्याला बाधा येणार आहे. त्यामुळं अकोले आणि संगमनेरच्या मायबाप जनतेच्या वतीनं ही स्पेशल मागणी आहे की जो पहिला सर्वे झाला होता त्यानुसारच ही रेल्वे झाली पाहिजे. नाशिकवरून सिन्नर मार्गे अकोले सरहद्द, संगमनेर सरहद्द, आळेफाटा मार्गे पुणे, त्या पद्धतीनं ही रेल्वे व्हावी. त्याचा पर्यटनासाठी पण उपयोग होईल, शेतकरी बांधवांसाठी पण उपयोग होईल आणि सर्व दृष्ट्या तिथं जे काही शुगर कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत, त्यांच्या माल वाहतुकीसाठी पण त्याचा उपयोग होईल. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रकल्प पुणे आणि अहिल्यानगर नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असून तो राज्यातील विकासाच्या धोरणाशी संबंधित आहे. प्रकल्पाला होत असलेला आवाजावी विलंब आणि मार्गाच्या निश्चितीबाबत शासनाने अधिवेशनात भूमिका स्पष्ट करावी. अध्यक्ष महोदय, नारायणगाव जवळील खोडर येथे असलेल्या GMRTचा कारण तांत्रिक संवेदनशीलतेचा सुरुवातीला गांभीर्याने विचार न केल्यामुळे वारंवार प्रकल्पाचं डिझाईन बदलायला लागलं होतं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निधी मंजूर केला होता. सदरचा मार्ग संगमनेर मार्गे जाणार होता. तसेच त्यामध्ये काही भूसंपादन सुद्धा झाले होते. GMRTच्या तांत्रिक समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी माझी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं द्या फक्त. सगळ्यांसाठी वेळ दिलाय, मला वेळ द्या 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय.
अध्यक्ष महोदय, GMRTच्या संरक्षणासोबत पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पातील तांत्रिक आणि राजकीय अडथळ्यावर तसेच मार्गाच्या निश्चितीवर चर्चा करण्यात यावी. शासनाने त्वरित GMRTशी समन्वय साधून कायमस्वरूपी सुरक्षित तांत्रिक उपाययोजना जाहीर कराव्यात. प्रकल्पाच्या अंतिम मार्गाची घोषणा करावी. नाशिक पुणे रेल्वे ही सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर मार्गे, चाकण मार्गेच पुण्याला गेली पाहिजे अशी मागणी ही या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची आहे. महारेल जी राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे, त्यांनी सर्वेक्षण केलं. त्यांनी भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले. त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मागे नेण्याचा घाट GMRTचं कारण सांगून पुढे करण्यात येत आहे. वास्तविक 15 ठिकाणी जगामध्ये GMRT सारख्या रेडिओ टेलिस्कोपचे प्रोजेक्ट आहे ज्याच्या जवळून रेल्वे गेलेली आहे. मात्र कोणताही अभ्यास न करता केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने आता हा नवीन डाव खरं तर काढलेला आहे. पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी म्हण होती का पुण्यावरून पुणतांब्याला जायचं, अशा पद्धतीचा उलटा प्रवास करण्याची वेळ आता या रेल्वेला आलेली आहे. खरं पाहिलं तर नाशिकवरून शिर्डी या लाईनची देखील गरज आहे. ही लाईन पण झालीच पाहिजे. नगरवरून पुणे ही डायरेक्ट लाईन आज दौंड मार्गे आहे, त्याच्याऐवजी डायरेक्ट लाईन ही झालीच पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. परंतु या दोन्ही डायरेक्ट लाईन होत असतानाच नाशिक पुण्याची देखील डायरेक्ट लाईन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आमची लाईन बदला किंवा ते शिर्डीचं कट करा किंवा नगर पुणे कट करा असं कोणाचंही म्हणणं नाही. आमचं म्हणणं आहे की नाशिक वरून सिन्नरला रेल्वे येईल, सिन्नरवरून टी पॉइंट टाकून शिर्डीला जाईल, तीच रेल्वे पुढे इकडे संगमनेरला येईल, संगमनेरवरून चाकण मार्गे ती पुण्याला जाईल. म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठं जन आंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. मी मागील काळातही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलो होतो. त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी या रस्त्यावरील सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील भेटलो होतो. त्यांची आमची एक बैठक देखील आम्ही सगळ्यांनी घेतली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून एक मतावर आम्ही सगळेजण आहोत की सगळ्यांनी याच्यासाठी लढा देणं गरजेचं आहे. आज संगमनेरकरांची इथं मोठी अशी बैठक झाली. सगळ्या राजकीय पक्षाचे लोक राजकीय जोडे बाजूला ठेवून याच्यामध्ये एकत्र येत आहेत. आम्ही एक मोठं जन आंदोलन याच्यामध्ये उभं करणार आहे. लवकरच मी सिन्नर असेल, संगमनेरचे लोकप्रतिनिधी असतील, जुन्नरचे असतील, त्याचबरोबर पुढे खेडचे असतील, या सगळ्यांशी म्हणजे सिन्नरमध्ये माणिकराव कोकटे साहेब असतील, संगमनेरमध्ये अमोलजी खताळ असतील, त्यानंतर जुन्नरमध्ये शरददादा सोनवणे असतील, खेडमध्ये दिलीपराव वळसे पाटील असतील, त्याच्यानंतर चाकणमध्ये खेडमध्ये आबाजी काळे असतील, या सगळ्यांना मी फोनवर यांच्याशी संपर्क परत आता करणार आहे. मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंशी बोललेलो आहे, निलेश लंकेंशी देखील बोलणार आहे. त्याचबरोबर भाऊसाहेब वागचौरे जे आपल्या शिर्डीचे खासदार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे. सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एक जन आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. अभी नाही तो कभी नाही अशी ही परिस्थिती आहे. आता जर रेल्वे झाली नाही तर पुढच्या 100 वर्षात ती होणार नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र यावं. कोणीही कोणताही अभिमान स्वाभिमान बाळगू नये. सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवावेत आणि एकत्रित येऊन आपण भावी पिढ्यांसाठी, आपल्या भागातल्या भावी पिढ्यांसाठी आपण एकत्र येऊन आपण हे आंदोलन करावं अशी मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो. आजच याची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे. उद्यापासून सह्यांची मोहीम संगमनेर तालुक्यात होणार आहे. अशी सह्यांची मोहीम बाकीच्याही तालुक्यात व्हावी त्यासाठी तिथल्या लोकप्रतिनिधींशी मी चर्चा करणार आहे. तिथेही सह्यांची मोहीम होईल. सह्यांची मोहीम झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही ऑनलाईन पिटिशन, डिजिटल कॅम्पेन असं सगळं आपण याच्यात चालू करणार आहे आणि ते झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे रस्त्यावर उतरून देखील आंदोलन करणार आहे. तर हे सगळे आंदोलनं जे आहेत हे सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडतील अशी आम्हाला खात्री आहे.